हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 10 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. काव्या नंदीला बोलत असते की ताई काय कमाल नाचलीस तू, म्हणजे माहिती आहे आजच्या संगीत सोहळ्यात तुझी जोडी बेस्ट होती. काव्या नंदिनीचं कौतुक करत असते तेवढ्यात नंदिनी बोलते, ऐक ना मला त्याबद्दलच तुझ्याशी बोलायचं होतं जरासं. तेव्हा नंदिनी बोलते, कालची ती स्टेप नव्हती, काल ना थोडी गडबड झाली होती. तेव्हा नंदिनी कालचा झालेला प्रकार सगळा सांगते काव्याला. तेव्हा काव्या बोलते, काय सांगते, कुठे ब्लाऊज दाखव. तेव्हा काव्या ब्लाऊज बघून बोलते, हा ब्लाऊज अचानक फाटलेला नाही आहे, याची शिलाई कोणीतरी मुद्दामून उसवली आहे. तेव्हा नंदिनी बोलते, असं मुद्दाम कोण करेल. तेवढ्यात इकडे रम्या तिच्या आईला सांगत असते की मीच तिचं ब्लाऊज फाडला होता, कारण की मला नंदिनीला सगळ्यांसमोर तिची आबरू जायला पाहिजे. तेव्हा इकडे काव्या नंदिनीला समजवते की जाऊ दे ना ताई, झालं ना सगळं, नको टेन्शन घेऊ. तेव्हा काव्या बोलते, मला ना एका गोष्टीचा आनंद आहे, आमची ताई सुपर लकी आहे. तेव्हा नंदिनी बोलते, सुपर लकी आणि मी. तेव्हा काव्या बोलते, कारण पार्थ आमचे तुझे होणारे आहो आहेत. इकडे रम्या तिच्या आईला सांगत असते की शेवटी पार्थने सगळं सावरून घेतलं, सगळं सुटत चाललंय गाई माझ्या हातून. मी इतका प्रयत्न करते नंदिनीला तोंडावर पाडायचा, पण माझा एकही प्लॅन वर्क होत नाहीये. उद्या पार्थ आणि नंदिनीचं लग्न होत असताना, सप्तपदी घेत असताना काय करायचं, मी अक्षदा टाकायच्या अंगावर. तेव्हा रम्या बोलते, हे बघाय उद्या पार्थ आणि माझं लग्न झालं नाही ना तर मी. तेव्हा वसू बोलते, रम्या आधी शांत हो, उद्या पार्थचं तुझ्याशी आणि फक्त तुझ्याशी लग्न होईल. रम्या बोलते, आणि ते कसं होणार आहे. आणि वसू गालातल्या गालात हसते. इकडे काव्या नंदिनीला सांगत असते की तुझ्या आयुष्यात तुझा पार्थ असा जो कोई व्यक्ती की तो तुला सावरून घेईल, सांभाळून घेईल, तुला प्रोटेक्ट करेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं तो तुला कधीही कुणासमोर झुकू देणार नाही. तेव्हा नंदिनी बोलते, खरंच आज पार्थने माझी जी काही सिच्युएशन सांभाळून घेतली ना, तुला कळत नाही ग, मला चार चौघात किती ऑकवर्ड व्हायला झालं असतं. तेव्हा नंदिनी बोलते, अशा कठीण परिस्थितीतच माणसाची पारख होते, आणि मला खात्री आज माझ्या पाठीशी पार्थ जसे उभे राहिले, उद्या माझ्यावर कुठलाही कठीण प्रसंग येऊ देत, पार्थ माझ्या पाठीशी कायम उभे राहतील बघ. तेव्हा काव्या बोलते, असतील हं. तेव्हा काव्या नंदिनीला पार्थबद्दल चिडवत असते. तेव्हा काव्या बोलते, आता माझ्या भगिनी होणार आहेत सौ नंदिनी पार्थ देशमुख. वसू आत्या बोलते, मी नंदिनीच्या नावामुळे पार्थ देशमुख नाव लागूच देणार नाही. तेव्हा रम्या बोलते, तू काय करणार आहे साई. तेव्हा वसू बोलते, मी बघ काय करेल, तुझ्याच नावापुढे पार्थ देशमुख नाव लागेल आणि तूच देशमुखांची सून होशील. मी रम्याचा हात पकडते आणि बोलते, रम्या पार्थ देशमुख. इकडे दुसऱ्या दिवशी नंदिनी लग्नासाठी आणि पार्थ पण लग्नासाठी तयार होत असतात. पार्थला जीवा आणि युग तयार करत असतो. नंदिनीलाही काव्य, आरू आणि शारदा तयार करत असते. तेव्हा काव्य बोलते, किती सुंदर दिसतेस ना ताई, म्हणजे गौरी हार पूजनातच एवढी सुंदर दिसते, तर लग्नामध्ये किती सुंदर दिसशील नऊवारीत. तेव्हा काव्य नंदिनीला चिडवते, आरू एरवी आपली ताई कशी नानकटाईसारखी दिसते ना, पण आज शाही तुकडा. तेव्हा त्या दोघीही नंदिनीला चिडवत असतात. तेव्हा शारदा नंदिनीला काळा टिक्का लावून बोलते, किती सुंदर दिसते माझी लेक, आता कुणाची दृष्ट नको लागायला. तेव्हा आरू बोलते, अगं आई तू रडू नकोस ना, उगाच तू रडवशील, ताईला रडू होईल आणि एवढा छान केलेला मेकअप खराब होईल. आपण ना एक काम करूया, जेव्हा ताईची पाठवणी असेल ना तेव्हा आपण रडूया. तेव्हा काव्य मजाक करते, म्हणजे एकत्रच काय ते आपण रडू आणि एकत्रच सगळा मेकअपचा धुवा उडून टाकू. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा नंदिनी बोलते, प्लीज प्लीज तुम्ही जास्त रडायचं नाही अजिबात, नाही तर माझी जायची इच्छा नाही होणार. काव्या बोलते, अगं ताई ठीक आहे, आम्ही जरी तुझ्यासोबत नसलो तरी पार्थ असणार आहे ना. काव्या नंदिनीला चिडवते, तुझा हात पकडून असणार आहेत ते, तू शॉपिंग करशील, ते तुझ्या पिशव्या उचलतील. तेव्हा आरू बोलते, एक मिनिट, सगळं जर जीजू करतील तर मग ताई काय करणार. तेव्हा नंदिनी लाजून बोलते, मी सिनेमन कॉफी करेल ना. तेव्हा सगळे हसायला लागतात. तेव्हा काव्य बोलते, पण ताई कसं वाटतंय, मनात लाडू फुटतायत, पोटात बटरफ्लाय की हृदयात धडधड. नंदिनी लाजते. तेव्हा काव्या बोलते, ताई आता काही तासातच तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. तेव्हा शारदा बोलते, काव्या आता काही बाई बोलून तिला टेन्शन देऊ नको. तेव्हा काव्य बोलते, हा मातोश्री आनंदीच आहे ती, आपली नंदिनी ताई आहे ती, आनंद चेहऱ्यावर दाखवणार नाही, पण मनात लाडू फुटतायत. तेव्हा काव्या बोलते, कधी एकदा पार्थ देशमुखांना बघते असं झालंय तिला. ते जीवा आणि युग पण पार्थला चिडवत असतात. तेव्हा जीवा परफ्यूम उडवत असतो. तेव्हा युग बोलतो, अरे किती परफ्यूम मारतोयस रूम फ्रेशनर सारखं. तेव्हा जीवा बोलतो, अरे आपल्या भावाचं लग्न आहे, त्याच्या परफ्यूममुळे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं पाहिजे. तेव्हा पार्थ बोलतो, सगळ्यांचं नाही, फक्त नंदिनीचं गेलं तरी चालेल. तेव्हा त्याला दोघं चिडवायला लागतात. तेव्हा मानिनी बोलते, पुरे झालं बस आता. आणि पार्थला बोलते, बघ इथून पुढे नंदिनीचंच लक्ष असणार आहे तुझ्याकडे, आणि छान दिसतोयस हां, राजबिंडा एकदम. तेव्हा मानिनी तिची काजळ पार्थला लावते आणि नजर ना लागू द्यावी म्हणून त्याची
गालाला हात, कपाळाला हात लावून बोटं मोडते. तेव्हा जीवा बोलतो, घे घे आई, बोटं मोडून घे, हवा तेवढे लाड करून घे, कारण लग्नानंतर दादा काही तुझ्या हाताला लागणार नाही. पार्थ बोलतो, ए गप रे, असं काही नाही, आणि आई लग्न झालं तरी मी तुझा पिछा काही सोडणार नाही. तेव्हा मानिनी बोलते, हेच करू नकोस, आता इथून पुढे नंदिनी तुझ्या आयुष्यात असणार आहे, तिला वेळ द्यायचा, ती तुझी प्रायोरिटी असली पाहिजे. कुठल्याही मुलीला वाटतं की तिचा नवरा तिच्या पाठीशी असला पाहिजे, तिच्या बाजूने असला पाहिजे. मला हवी ती मुलगी सून म्हणून आणली, आता मी रिटायर व्हायला मोकळी. तेव्हा जीवा बोलते, ए रिटायर वगैरे नाही व्हायचंयस तू, उलट तुझं प्रमोशन होणार आहे, तू आईची सासू होणार आहे. नवीन बॉस जसा नवीन एम्प्लॉयला कसा धाकात ठेवतो ना, तसं तू नंदिनीला उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. तेव्हा मानिनी बोलते, ए असं मी तुम्हाला कधी वागवलं नाहीये, तिला का वागवेल. तेव्हा जीवा आणि युग बोलतात की क्योंकि सास भी कभी बहू थी. तेव्हा मानिनी बोलते, तुम्ही काहीही बोला, नंदिनीला मी मुलीसारखंच वागवणार आहे. तेव्हा युग बोलतो, बघूया, घोडा मैदान अभी दूर नाही आहे. मानिनी बोलते, बरं चला मदत करा, काय टाइमपास चाललाय. इकडे रम्या पण नवरीसारखी पूर्ण तयार होत असते आणि रम्या मिररवर नाव लिहिते, रम्या पार्थ देशमुख, आणि बोलते, जे नाव आजपर्यंत फक्त मनात होतं ते आज खरं होणार आहे, रम्या पार्थ देशमुख. तेवढं तिथे वसू येते आणि हात लावते रम्याला आणि बोलते, मूर्ख आहेस का तू रम्या, जोरात पार्थ देशमुख नाव का घेतेस तुझं आणि पार्थचं. वसूचं लक्ष मिररवर जातं आणि बोलते, हे काय लिहिलंयस तू. पटकन वसू टिश्यू पेपर घेते आणि ते नाव पुसते. तेव्हा रम्या बोलते, आई नको ना पुसू, जे आज होणार आहे तेच लिहिलंय ना मी. तेव्हा वसू बोलते, होणार आहे. वसू बोलते, होणार आहे, झालं नाहीये अजून. रम्या, लोकांनी जर तुला असं बघितलं ना, संशय येईल त्यांना. तुला कळत नाहीये का, तुझी एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. तेव्हा रम्या बोलते, ठीक आहे, सॉरी. तेव्हा रम्या बोलते, पण इतकं पण ओरडू नकोस ना आई, लग्न आहे ना माझं आज. बरं मला सांग, कशी दिसते मी, वाटते ना नव्या नवरीसारखी. तेव्हा वसू तिच्याकडे बघते आणि बोलते, एवढी का नटली आहेस तू. तेव्हा रम्या बोलते, आता यात पण प्रॉब्लेम आहे का तुला. तेव्हा वसू बोलते, रम्या नंदिनीच्या वरचढ दिसतीयस. तेव्हा रम्या बोलते, ते तर मी आहेच. तेव्हा वसू तिला बोलते, दागिने कमी कर, लोकांना संशय येईल, आणि हे काय लावलंय डोक्यावरती, काढ बरं ते आधी. तेव्हा वसू रम्याचा सर्व साज कमी करते. इकडे नंदिनी पण सजत असते आणि स्वतःशीच मिररमधून बघून हसते. तेवढ्यात तिथे पार्थ येतो आणि नंदिनी गालातल्या गालात लाजते. पार्थ नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवतो. नंदिनी हळूच मागे बघते. पार्थ नंदिनीला सुंदर दिसतेस असं म्हणून सांगतो. पार्थ नंदिनीच्याच डोळ्यांची काजळ पुसतो आणि थोडी तिच्या कानामागे लावतो, कोणाची नजर लागू नये म्हणून. तेव्हा नंदिनीचा पदर थोडा निसटणार, तेव्हा नंदिनी गांगरते. तेव्हा पार्थ तिला डोळ्यांनी शांत करतो आणि खाली सेफ्टी पिन असते ती उचलून नंदिनीच्या साडीला पिनअप करतो. नंदिनी पिन हातात घेऊन डोळे बंद करून उभीच असते. तेवढ्या तिथे काव्या ते नंदिनीच्या हातातून पिन घेते. तेव्हा नंदिनी स्वप्नातनं जागी होते आणि बोलते, काव्या तू. तेव्हा काव्या बोलते, हो मीच. तेव्हा नंदिनी बोलते, इकडे तिकडे बघायला लागते आणि बोलते, काय. काव्या बोलते, काय झालं, कुणाला शोधतीयस. तेव्हा काव्या बोलते, पार्थ देशमुख. तेव्हा नंदिनी बोलते, ए नाही तसं नाही, मी पिन. तेव्हा काव्या बोलते, मी लावते. तेव्हा काव्या बोलते, काय बाबा, आता दिवसा ढवळ्या भास होत आहेत माझ्या बहिणीला. नंदिनी काव्याचा हात हातात घेते आणि बोलते, काव्या, नुसतं विचाराने पण भरून व्हायला होतं. म्हणजे आता माझ्या साडीला पिन लावून द्यायला, माझ्या केसांना चंपी करून द्यायला, माझ्याबरोबर शॉपिंगला यायला तू नसशील ना. तेव्हा काव्या बोलते, ताई गप्प बस, रडू नको. अगं एवढं काय वाईट वाटून घेतेस तू. हे बघ, काहीही झालं तरी मी नेहमी तुझ्यासोबत असेल, कळलं. इतक्या सहजासहजी माझ्या नंदिनी ताईची पाठ सोडणार नाहीये मी. तेव्हा काव्या नंदिनीला मिठी मारते आणि मनात बोलते, देवाची इच्छा असेल तर एकाच घरात राहू. आणि इथेच एपिसोड संपतो.